जर तुम्ही शांतपणे ऐकलात तर तुम्हाला पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येईल आणि मी सुद्धा शांत होतो. थोडासा आवाज येतो. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय की नाही माहीत नाही. काय नाव तुमचं? पांडू. पांडू पांडू. तर यांचं पांडू नाव आहे. आणि तुम्ही इथे शेती लावायला आलात की काय करायला? शेती. ओके ग्रेट ग्रेट. मारो वाईफ. मी नाही थकले. मी नाही थकले कारण अजून आता जस्ट 5 मिनिटात झालं ट्रेक चालू करून, त्याच्यामुळे ते नाही टाकले. आपण अर्ध्या तासाने तिला पुन्हा विचारूया की काय स्टेटस आहे, मग आपल्याला कळेल स्टेटस काय आहे नक्की. ओके. तर जवळजवळ 1 तास झाला आम्ही ट्रेक करतोय आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही थकलो आहे आता. आणि अजून थकले नाही. तू अजून थकले नाही? मग 100 वेळा कोण बसलं तिकडे खाली? मित्रा किती वेळ? तर नमस्कार मंडळी, मीच स्वप्नील लोंढे तुम्हा साऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ट्रॅव्हल्समेट चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आज आपण आलो अशेरी गडावरती आणि इथून आपली ट्रेक स्टार्ट होणार आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपली बाईक पार्किंगला लावली आहे आणि आज खूप लोक अशेरी गडावरती आलेत. तुम्ही बघू शकता किती खूप भल्या मोठे म्हणजे ते बाईक्स वगैरे पार्किंगला दिसत आहेत आपल्याला इकडे. आणि हा बेस विलेज आहे आणि आता आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचे इकडून. तर मंडळी थोडं पुढे आल्याच्या नंतर ना आपल्याला इकडे कळत नाही म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे. तर आपल्यासोबत मित्र, काय नाव तुझं? गोविंद आपल्याला इकडे भेटले. ते गाववालेच आहेत इकडे आणि त्यांच्यामुळे आता आपल्याला एक चांगला म्हणजे व्यवस्थित जो आपण जिथे कन्फ्यूज होतो की आपल्याला राईटला जायचं आहे की लेफ्टला जायचं आहे, पण गोविंदने आपल्याला चांगला एक मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आता आपण त्याच्यासोबत चाललो बिकॉज त्याला माहिती आहे अशेरीगडचा रस्ता कोणता आहे आणि आता आपण त्याला फॉलो करतोय. आणि हा अशेरीगडचा रस्ता आहे. 1 नंबर. निसर्गामध्ये आलो आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे. काय म्हणताय, कशा आहात? खूप मस्त. किती वेळ लागेल अशेरीगडावर जायला? किती वेळ लागेल वरती पोचायला? अर्धा तास. बस अर्धा तास पोचू जाल? अरे वा, 1 नंबर. म्हणजे तुमच्यासाठी अर्धा तास, आमच्यासाठी 1 तास. जास्त 1 तासापेक्षा नाही. अच्छा. काय नाव तुमचं? पांडू. 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 तर यांचं पांडू नाव आहे. आणि तुम्ही इथे शेती लावायला आलात की काय करायला? शेती. ओके ग्रेट ग्रेट. आता काय लावणी चालू असेल ना? अच्छा ओके व्हेरी गुड. तर पुढे जे सिड्या चालू होतात त्या कुठून आहेत का सिड्या वगैरे? तिकडे पुढे आहे. अच्छा ओके ग्रेट. सो तुम्ही बघू शकता पांडुदादा आहेत आपल्यासोबत आणि ते इकडे त्यांचं शेत आहे इकडे, तर ते शेत लावण्यासाठी आले होते. आणि पाऊस आता सध्या नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे असं कंटाळा येतो आहे, पण पाऊस आला तर खूप मस्त आणखीन वाटेल आणि थोडा मजा येईल ट्रेक करायला. सो आफ्टर लॉंग टाईम मी ट्रेकला आलो आहे आणि विथ माय वाईफ आणि माझा मित्र प्रवीण. सो वाईफ तर माझी एकदम थकल्यासारखंच वाटते आता बापरे. आणि जसं दादा म्हणाले की अर्धा तास लागेल आपल्याला गडावरती पोचायला, पण ते त्यांच्यासाठी, कारण ते ज्या स्पीडने चालतात त्या स्पीडने आपण नाही चढू शकत. आणि येस मारो वाईफ. मी नाही थकले कारण अजून आता जस्ट 5 मिनिटात झालं ट्रेक चालू करून, त्याच्यामुळे ते नाही टाकले. आपण अर्ध्या तासाने तिला पुन्हा विचारूया की काय स्टेटस आहे, मग आपल्याला कळेल स्टेटस काय आहे नक्की. ओके. सो ठीक आहे, आपण बोलतच राहू तोपर्यंत पुढचा रस्ता पाहूया. काय व्ह्यू आहे यार, काय नेचर व्ह्यू आहे खरंच यार. बाई माझा फोटो काढ ना. आणि हा एक मुलगा आहे जो सारखा फोटो काढ बोलत असतो. तुम्ही बघू शकता पुढे सुंदर असा नेचर आणि त्याच्यामध्ये आपण चाललो आहे. तर तुम्ही पाहू शकता आता सीड्या स्टार्ट झाल्या, तिथून सीड्या आहेत. आणि सांगायचं झालं तर तिकडे पाठीमागे कुठे बोर्ड नव्हतं, ज्याच्यामुळे आपल्याला नाही समजलं की गडाकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे. आणि जे आपल्याला गोविंद म्हणून जो मिळाला त्याने आपल्याला सांगितलं, पण जिथून सीड्या स्टार्ट होतात तिथे त्याने लिहिलं आहे की अशेरी गडाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे. आणि तुम्ही पाहू शकता की याने खरंच खूप चांगलं काम केलं आहे सीड्या वगैरे लावून.
आणि पुढे त्यांनी बसण्यासाठी पण केले. जर तुम्ही थकला असाल तर तुम्ही पुढे जाऊन बसू शकता. सो येस, खरंच खूप छान आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्या गडांचं म्हणजे गडावरती जाण्यासाठी जो रस्त्याचं काम केलं आहे मांडलं पाहिजे आणि खरंच खूप छान आहे. जर तुम्ही शांतपणे ऐकलत तर तुम्हाला पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येईल. आणि मी सुद्धा शांत होतो. थोडासा आवाज येतो. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही, पण खरंच थोडं शांत राहिलं की ओरडण्याचा आवाज येतो. प्रवीण पुढे झाला आहे, मे बी धावत येते पाठीमागून. सिया दमलीस की नाही? हो वाव, खतरनाक यार सिया. फोटो काढ माझा एक चांगला. मी एक्सपेक्ट नव्हतं करत होतो यार एवढे चालेल नाही, पण काय चालते पोरगी चालते बाबा. बघताय ना मंडळी, व्हेरी गुड. हो हा सिया, कसं वाटतं इकडे येऊन? इकडे येऊन बोल का. तुम्ही बोलाल सारखं मलाच दाखवते, मी स्वतःच दिसतोय कॅमेरामध्ये. जरा बायकोला पण दाखवतो. कसं वाटतंय सिया? नेचर खूप छान आहे, म्हणजे शुद्ध हवा आहे आणि नदी वगैरे भारी एकदम, मला आवडलं. ग्रेट. जर तुम्हाला सियाने सांगितलं किती छान आहे हे. आणि हा सिया, पाऊस चालू झाला का? वाव, आता थोडी मजा येईल आणखीन, पाऊस चालू झाला तर. थोड्या वेळामध्येच आपण गडावरती पोचू. आणि इकडे बघण्यासारखं काय आहे तर मी तुम्हाला सांगेन. गडावरती पाण्याच्या विहिरी आहेत, तर तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जाताना आपल्याला एक सीडी लागेल, तिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. आणि हा जो गड आहे तो 1680मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंकला. आणि खरंच, आणि आपला गड आपल्याकडे आला मित्रांनो. तर हे या गडाचं आहे. तुम्ही बघू शकता, आप खूप सारे मित्र लोग ट्रेक करून परत येत आहेत. दोस्त, कितना टाइम लगा ऊपर जाने के लिए? और 2 घंटा लगेगा? बाप रे. चलो ठीक आहे, थँक्यू. ते दादा म्हणाले अर्धा तास लागेल, पण ह्याने सांगितलं अजून 2 तास लागतील. ओ हो, लेट्स सी काय होते ते. खूप लोक इकडे बसलेत. आणि मी तुम्हाला सांगेन, जर प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे तुमच्याकडे असतील तर कुठेही टाकू नका मध्ये. इकडे त्यांनी व्यवस्थित असं प्लास्टिकच्या बॉटल ठेवण्यासाठी त्यांनी इथे ठेवलं, एक बनवलं आहे. तर तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही इथे टाका. आणि पुढे तुम्ही गड पाहू शकता. ओह, हाऊ ब्युटिफुल इट इज यार. किती छान आहे. आणि हा आजूबाजूचा निसर्ग. तर हा फर्स्ट पॅच होता. मी बघू शकता इथे लोक रेस्ट करतात. आणि इथून पुन्हा आपण स्टार्ट केलं आहे ट्रेकिंग. आणि आता तुम्ही बघता सगळ्यात पुढे कोण असेल तर ती सिया आहे. आणि सिया मला वाटतं आपल्याला गाईड करणार आहे. कारण काय सिया? मी थकलेली नाहीये. ओ माय गॉड, कारण सिया अजून थकलेली नाही आहे. वाव भाई, मी घामाने बघतो एकदम, असं म्हणजे म्हणतात ना, घामाने आंघोळ झाली माझी घामाची. पण सियाच्या चेहऱ्यावरती जरासे घाम अजून म्हणजे दिसतच नाही आहे. एकदा इकडे बघते का सिया? भाई काय, मला वाटतं ती संतोष साबणाने आंघोळ करून आले. ओके, सो आपण पुन्हा ट्रेक स्टार्ट केले. ॲक्च्युली आपण तिथे नाही थांबलो, बिकॉज ऑलरेडी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथे सुद्धा 2 रस्ते जातात, एक इकडे जातो, बट त्याने इकडे बोर्ड लावून ठेवलं आहे की अशेरी गडाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे. तर या साईडला ॲरो दाखवला आहे, म्हणून आपण स्ट्रेट चाललो आहे. आणि सियासारखी गाईड करणारी व्यक्ती समोर असेल, पुढे असेल, तर मग काय रस्ता चुकणे अशक्यच आहे असं मला वाटतं आहे. काय म्हणते सिया? पावले असे झेंडे लावून ठेवले जेणेकरून मार्ग इझी होईल जायला. करेक्ट. हो, नाईस सिया यार. आणि जे सियाने आता नोटीस केलं की त्यांनी पावले झेंडे लावून ठेवलेत
भगवा झेंडा आपला, तर त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला त्या साईडला जायचं आहे. सो खरंच तुम्ही जर इकडे येत आहे तर हे नक्की नोटीस करा आणि त्यानुसार तुमचा रस्ता तुम्ही चूज करा. तुम्ही पुढचा रूट पाहू शकता, किती छान वाटतं इकडे. आणि खरंच हे शब्दामध्ये वर्णन नाही करतात मित्रांनो, तुम्हाला इकडेच यावं लागेल यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता पब्लिक येते. मी पूर्ण थकलो आहे. तर जवळजवळ 1 तास झाला आम्ही ट्रेक करतोय आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही थकलो आहे आता. आणि तू अजून थकलेला नाही, मग 100 वेळा कोण बसलं तिकडे खाली? कसं माणसाने खोटं बोलायचं ना. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर आतापर्यंत आम्ही गडावरती असतो, पण सिंहामुळे 5-5 मिनिटांनी बसावं लागतंय. आणि त्याच्यामुळे आता असं झालं आहे की आम्हाला थोडा वेळ लागतो गडावरती जाण्याला. नाहीतर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ बघितल्याच असतील, आपण किती पटापट गडावरती चढायचो. तो स्टॅमिना कुठे गेला काय माहिती. तर तुम्ही बघू शकता पाऊस नाही, आपण सुंदरचा वारा सुटला आहे. आणि तर थोड्याच वेळामध्ये आपण गडावरती पोहोचू. वरती सीडी आहे, बघू शकता लोक चाललेत आणि जरा थंड हवा आली त्यामुळे खरं खूप बरं वाटलं. तर तुम्ही माझ्या मागे बघताय हे सेकंडवाला पॅच आहे. आता आपण इकडे पोहोचलो आहे आणि गड वरती आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे. तर प्लेन स्काय, पाऊस नाही आहे, थंड थंड हवा सुटले आणि थकलो आहे ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर. पण तुम्ही बघू शकता वरून जो टॉपवरून जो खालचा जो व्ह्यू आहे ना, खूप भारी वाटतोय. 1.5 तासाची ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर ट्रेक कंप्लीट झाली नाही आहे, अजून आम्ही पोहोचलो नाही आहोत. पण तुम्ही पुढे पाहू शकता हे वाघोबा देवस्थान आहे, ते पुढे पाहू शकता. मी चप्पल घातले आतमध्ये गेलो असतो आणि इथे लिहिलं आहे श्री वाघोबा देवस्थान. पुढे वरती गड आहे आणि थोडं वरती गेल्यानंतर एक सीडी लागेल, त्या सीडीवर वरती गेलो की आपण गडावरती असू. आणखी सुद्धा पुढे गड आहे. अच्छा, पुढे आतमध्ये आहे का? ओके, आपण नक्की जाऊया तिकडे. पुढे पाहू शकता कसं जायचं आपल्याला वरती. आणि आपण इकडून आलो म्हणजे ते सीडी स्टार्ट होते. वाव, तर हा जो पॅच होता हा खूप डेंजर पॅच होता ॲक्च्युली. आणि तो पॅच पूर्ण करून आपण इकडे आलो वरती. हो चौकाशे रे. सीडी जवळ आलोय, एक साईड सीडी आहे समोर. आणि हो किती छान वाटतंय. पुढे पाहू शकता ही सीडी बघून जायचं आपल्याला वरती. बस हा शेवटचा पॅच आहे, आता आपण गडावरती असू. मित्रा किती वेळ आहे? प्रवीण ये रे. चला माझ्या मित्रा, आपण आता लोखंडी जिन्यावर आहोत. स्वप्नील आणि बापा पडला तर गेला याच्यात. खाली बघू नको, खाली नको बघू. चल घाबरू नका, चला खाली नको. भाऊ थोडं साईड ठेवा, आमची वहिनी घाबरते. थोडी वहिनी घाबरते. स्वप्नील भाऊला पडली नाही. पाय टाकून हे कर पुढे. चढ 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 वहिनी. ना ते वरती काफे पावसात इथे डेंजर आहे आता. पावसामध्ये जरा रिस्क आहे. रिस्क आहे इकडे यार. एक मिनिट. रिस्क आहे इकडे.
जायचं की नाही? आरामात. हो. हे पुन्हा नाही येणार इकडे आता. उलटा व्हिडिओ बना. या गडावर पुन्हा नाही येणार मी. फक्त अर्धा तास. जरा अर्धा तास होता. आई काही जण 15 मिनिटं, काही जण अर्धा तास. चांगलं. तर फायनली आता आपण गडावरती पोहोचलोय. ते पाहू शकता एक सीडीवाला जो पॅच होता तो पॅच आपण कंप्लीट करून वरती आलोय आणि वरून जो येणारा व्ह्यू आहे एक नंबर आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. आणि इथे फोटोशूट वगैरे चालू आहे. या फोटो काढते मी पण खूप सारे फोटोज काढलेत. आणि तुम्हाला माझे फोटो पाहायचे असतील तर इंस्टाग्रामचा ID आलाच असेल समोर, तर इंस्टाग्राम ID वरती जा, फॉलो करा मला. आणि नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन फोटोज वगैरे तुम्हाला आणि मी जे काही गोष्टी मी जे प्लेसेस एक्सप्लोअर करतो ते पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही आनंद घ्यायत राहा. आपल्या ह्या अशेरी गडाचा अजून ट्रेक संपलेली नाही आहे, कारण आपल्याला वरती जायचं आहे. तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर आता इथून 15 मिनटं लागतील आपल्याला वरती जायला. आणि हा रोड आहे वरती जाण्याचा. आणि हा शेवटचा टप्पा आता सियाने पुढे पाऊल टाकून सुरुवात केलेली आहे. आणि धावत धावत जायचा प्रयत्न करू नकोस प्लीज यार. आणि आता आपण चाललोय वरती. 15 मिनटं लागतील आपल्याला इकडून पुढे जाण्यासाठी. आपण विचारलो जे रिटर्न येत होते त्या लोकांना. तर शेवटी आता आपण शेवटच्या पॅचपर्यंत आलो. तिकडे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत, इथे तुम्ही बघू शकता. ते लिहिलंय पिण्याच्या पाण्याचं टाकं श्री देव टाक. तर ते या साईडला आहे. पहिले आपण मंदिरामध्ये जाऊया. आहे आणि आहे आपण पहिले पुढे मंदिरामध्ये जाऊया. इकडे मंदिर आहे पुढे आणि शेवटचा पॉईंट आहे गडाचं. आणि थोडं आपण पहिले मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया तिकडे. आणि हा जो पॉईंट आहे याला बाले किल्ला म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता इथे तोफ ठेवलेत. आणि या तोफा तुम्ही बघू शकता. या तोफा तुम्ही 1 मिनटं शांत राहून तुम्ही विचार करू शकता की ह्या ज्या तोफा आपल्याला इकडे वरती गडावर येण्यासाठी 2 तास लागले जवळजवळ. आणि एवढं वरती चढण्यासाठी एवढं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. काही बॅचेस आहेत जिथे आपण खरंच थोडंसं म्हणजे व्यवस्थितपणे आणि थोडं सांभाळून यावं लागतं. तर एवढ्या मोठ्या तोफा वरती आणल्या कशा असू शकतात, तुम्ही ते एक विचार करू शकता खरंच. आणि तेव्हाचं जे नियोजन होतं, तेव्हाचं जे म्हणजे त्या लोकांनी म्हणतात ना ते काम होतं खरंच. हॅट्स ऑफ म्हणजे त्या लोकांसाठी खरंच, आपल्या मराठ्यांसाठी. आणि बघू शकता कशा तोफा ठेवल्या त्या लोकांनी इकडे. वाव. आणि अशेरी देवीचं मंदिर मित्रांनो, अशेरी देवीचं मंदिर पुढे आहे. आणि आता आपण तिकडे चाललो आहे. हा बाले किल्ला तिकडे पुढे बाले किल्ला आहे, तिथे सुद्धा आपण जाऊया. 1 मिनिट. तर आता आपण अशेरी देवी मंदिरामध्ये चाललो आहे. थकलो आहे ॲक्च्युली, खूप जास्त थकलो आहे. पण म्हटलं जायचंच आहे वरती आणि म्हणून आज आलो आहे. म्हटलं तुम्हालाही दाखवतो खरंच. सिया कसं वाटतंय वरती पोहोचल्याच्यानंतर? मस्त थंड हवा आहे एकदम. आणि थकालीच की नाही? मग असं बोलते खूप थकले नाही. आता कसं नाही, वाटतंय? आता थोडीशी थकले. अच्छा. पण वरती खूप असं थंड वातावरण आहे. Yes. आणि असं एकदम मस्त दगडावरून वरती चढायला चिडा वगैरे पण खूप छान आहे. हा, आता जो थोडं थ्रिलिंग आहे. केल्यासारखं वाटलं मला. एक्झॅक्टली. हा एकदम सेफली. तर इथे सुद्धा तोफा आहेत आणि इथे आतमध्ये मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पुढे पाहू शकता हे मंदिर आहे आतमध्ये कसं आहे बघू शकता. जय जय रघुवीर समर्थ. आईचं मंदिर आहे.
आणि इकडे आपण बाहेर आलो. इकडे तोफा आणि सिया वगैरे फोटो शूट करते इकडे. तर गडाच्या शेवटच्या बॅचवरती आहोत आणि सगळीकडे फॉग पसरलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे फॉग आहे आणि आमच्या व्यतिरिक्त खूप लोक आले तिकडे आज गडावरती. आणि सांगायचं झालं तर गडावरती पाण्याच्या टाक्या आहेत, बालेकिल्ला आहे, मंदिर आहे आणि तोफा आहेत इकडे. तर खरंच इकडे तुम्ही आला तर खरंच खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतं. आणि पावसाळ्यामध्ये आलं तर खरंच खूप छान आहे. जसं आता तुम्ही आताचा जो वातावरण झालं आहे सगळीकडे म्हणजे सगळीकडे फॉग आहे, तुम्ही बघू शकता खालचं काहीच दिसत नाही आहे. तर आम्ही आता ही ट्रेक पूर्णपणे कंप्लीट केलं आहे आणि आम्ही एका ठिकाणी बसलो आहे आणि निसर्गाचा आनंद घेतोय. हा हे जे वातावरण आहे, हे जे फॉगचं सोयीकडे पसरलं आहे, खरंच खूप छान वाटतं आहे. आणि मीही तुम्हाला आवर्जून सांगेल जर तुम्ही अशेरी गडाचं प्लॅन करताय तर पावसाळ्यामध्ये नक्की इकडे या. आणि गडावरती पोहोचण्यासाठी जेमतेम 2 ते 2.5 तास लागतात. जर तुम्ही ट्रेकिंगची तुम्हाला सवय नसेल तर थोडा जास्त वेळसुद्धा जाऊ शकतो. आणि हे जे आहे अशेरी गड तर हे हायवेला लागूनच लागतो, हायवेच्या बाजूलाच आहे. आणि आता तुम्ही बघू शकता क्राऊड म्हणजे फॉग पूर्णपणे साईडला झाला आहे आणि खालचा जो व्ह्यू आहे एक नंबर वाटतो आहे, एक नंबर व्ह्यू वाटतो. तुम्ही पाहू शकता खरंच कॅमेरामध्ये कॅच करण्यासारखा व्ह्यू आहे आणि तुम्ही पुढे पाहू शकता. खूप खतरनाक वाटतोय, खूप खतरनाक वाटतोय खरंच. सगळ्यांचे कॅमेरे ऑन आहेत इकडे. आणि खरंच निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही खरंच नक्कीच गडाला भेट द्या. आपल्या गडांवरती या, गडाचं पण गडावरती येतात, गडाचं पावित्र्य राखा, इथे कोणताही कचरा वगैरे करू नका. आणि खरंच ट्रेकचा आनंद घ्या मित्रांनो, एवढंच सांगेल. तर आता मी हा ब्लॉग इथेच संपवतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बात्रा ट्रॅव्हल्स मेट. बाय बाय आणि सी यू सून.